हाय असते बाबाच्या पित्याने ठुला हे ते एकेकाची माहिती असते. हे काय दशकृत झाल्यावर एखाद्या कमी सारे पण हे असं आहे थोडं थोडं थोडं. पुंडलिकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कृष्ण भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. करा करा. ओम नमो नाद्या वेद वेदांत वेद्या वंद्या ही परम वंद्या सोस विद्या श्री गणेशा. आता वंदू सरस्वती जी चित्त चैतन्य चित्त शक्ती जे स्फूर्तीची स्फूर्ती अमूर्त मूर्ती स्वरूपजीची. आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोध वज्र पंजरू ज्याचे हा संसारू होय सुख करू तरण उपाय. जेने मस्तकी ठेविता हातू अहम भाव होय घातू स्वहम भाव होय प्राप्तू अद्वैतानंदू. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. प्रीत योनीचे लक्षण संपूर्ण पूर्वाध्यायी केले निरूपण. चतुर्दशाध्यायी श्री भगवान बोलता वचन स्वय झाला. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते माधव. भगवान परमात्मा गरुड आहे. भगवान परमात्मा आणि गरुड या दोघांचा संभाषण संवाद आहे. कालच्या अध्यायामध्ये आपण प्रेत योनीचं लक्षण पाहिलं. प्रेतानं दिलेली पीडा कोणत्या कोणत्या रूपानं प्राण्याला भेटते हे आपण कालच्या अध्यायामध्ये ऐकलं. आता भगवंत गरुडजी विचारणार आहेत. भगवंत सांगणार आहेत. काय सांगतात ऐका. मने गरुडा उधारी प्रेतोपाख्यान श्रवण करी. श्रवणे महापापांची बोहरी होई निर्धारी वैनतया. भगवंताने गरुडाला सांगितलं गरुडा ही फक्त चरित्र आहे. ही असणारं प्रेत आपाख्यान आहे. प्रेताचं चरित्र आहे. हे जर आपण ऐकलं तर आपली महापाप संपली जातात. एवढं या असणाऱ्या कथेमध्ये या गरुड पुराणामध्ये सामर्थ्य आहे. इथं येऊन जरी बसलं कथा ऐकली तरी पाठीमागची सगळी पाप संपली जातात. कारण हे वाक्य भगवंताचं आहे. भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे. ऐका. पूर्वी पंचप्रेते ब्राह्मणे उद्धरिली कृपावलोकने. ती कथा ऐक एक मनाने अत्यादरी करुनिया. भगवंत गरुडाला सांगू लागले पूर्वीची 5 प्रेताचा उद्धार एका ऋषीने केला. मग ती 5 प्रेताची कथा तुम्हाला सविस्तर सांगतो ऐका. कोणी एक भला ब्राह्मण तीर्थयात्रा करी नित्य जाण. सर्व तीर्था प्रतिभक्तीने जात नेम धरून या. आणि एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण नित्य नेमानं तीर्थयात्रा करत होता. आणि तीर्थयात्रा नित्य नेमानं करत असताना असंच एका तीर्थयात्रेला तिथल्या असणाऱ्या दर्शनासाठी तो निघाला होता. आईशे फिरत फिरत मरु देशात पावला सोयीचे तो तापस. तो दी केले 5 प्रेतास जी सर्व प्रेतास दुरासद. आणि मग तो असणारा ब्राह्मण निघाला तीर्थयात्रा करायला. तीर्थयात्रा करायला जात असताना मारवाड देशामध्ये गेला. तिथे गेल्यानंतर एक 5 प्रेत त्याला आढळली. कशी दिसले. तो विप्र नरसिंह उपासक भय पावला नाही तीळ एक. प्रेताची आकृती ती भयानक तुझ सम्यक निवेदितो. आणि तो जो विप्र होता ब्राह्मण होता तीर्थयात्रेला गेलेला होता तो नृसिंह उपासक होता. भगवान नृसिंहाचा भक्त होता. विष्णूचा अवतार. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची भीती त्या प्रेताला बघून त्याला वाटली नाही. तो भिला नाही त्या प्रेतांना घाबरून पाहून. कारण त्यांची आकृती बिभत्स होती. अकराळ विकराळ ती प्रेत दिसत होती. आणि त्या ब्राह्मणाने पाहिलं पण त्यांना घाबरला नाही. बिभत्स शरीरे दिसती विकृत वाकडी तोंडे त्यांची आसती. 5ही नग्न फिरती शुष्क उदराती दीर्घ पादती. हस्ता कुळ उंच क्रश विस्फारी दंत व्यत्तास्य. दीर्घ दाडा लाळे वाहे तोंडास माझी जीवाल लळित पै. नासिके पर्वत दरी विप्रभक्षणा धावली झडकरी. हाहाकार शब्द गजरी पावली समीप त्या विप्राची. आणि ती असणारी प्रेत अतिशय भयानक होती. उंच उंच हात होते. दीर्घ दाडा होत्या. जीभ तोंडामधून बाहेर येत होती. विक्राळ स्वरूप होतं. नाक जर पाहिलं गेलं तर पर्वताची दरी असावी अशा पद्धतीने त्यांचे स्वरूप होतं. अकराळ विक्राळ दिसत होते. पण त्या ब्राह्मणाने ही 5 प्रेत पाहिली.
पाहिल्याबरोबर ती ओरडून त्याच्या अंगावरती धावली, पण ब्राह्मण घाबरला नाही. विप्रदर्शन महात्म्य करुण गरुडा झाले पूर्वस्मरण, मग कृपाळू तो ब्राह्मण प्रेता लागी बोलिला. आणि त्या ब्राह्मणाचं दर्शन त्या प्रेतांना झालं. त्यांनी त्या ब्राह्मणाला पाहिल्याबरोबर त्यानं अनेक जगातली तीर्थ केलेली होती. त्या तीर्थाच्या पुण्यानं, भक्तीच्या सामर्थ्यानं त्या 5 प्रेतांना पूर्वजन्मीचं स्मरण झालं. आपण पूर्वी कोण होतो, काय काय पाप केली होती, हे सगळं त्या ब्राह्मणाच्या दर्शनानं त्यांना आठवलं. कोण तुम्ही विकृत आकृती, शीघ्र कथा हवे मज प्रती, व्यर्थ काळा मुचा निश्चिती, जातो यास्तव झडकरी बोलावे. आणि त्यावेळेस ब्राह्मणानं बोलायला सुरुवात केली त्या 5 प्रेतांना. म्हणली, तुम्ही कोण आहेत, कुठले आहेत, पाठीमागं काय कर्म केलं म्हणून तुम्हाला ही भूताचा जन्म घ्यावा लागला. अकराळ विक्राळ दिसताय, तुमचं पाठीमागचं कर्म काय आहे, लवकर सांगा. आईशी ऐकोनी विप्र भारती, प्रेते बोलता ती ब्राह्मण हा प्रती, आम्ही पंच प्रेते या जगती, आती निर्जलाक्षिती येते वसत असू. आणि त्यावेळेस त्या असणाऱ्या प्रेतांनी ब्राह्मणाला बोलायला सुरुवात केली. आम्ही 5 प्रेत आहेत, याच झाडावरती याच परिसरामध्ये राहतो. जे कोणी जीवसृष्टी येईल त्यांना भीती दाखवायची, घाबरायची, मारायचं, मांस भक्षण करायचं हे कार्य आहे आमचं. त्या पद्धतीने आम्ही तुमच्या अंगावरती आलतो, पण तुम्ही घाबरले नाहीत असं म्हणले. तुम्ही विचारलं, आजपर्यंत आमच्या संघ कोणी बोललं नाही, कोण बोलणार आहे भूतासंघ, पण तुम्ही बोलल्यामुळं मग आम्हाला तुमचं दर्शन झाल्यावर स्मरण झालं, आठवलं. मग आता आमचं पाठीमागचं कर्म सांगतो, ऐका. कृत कर्माच्या प्रभावाने क्षुदित त्रसित आम्ही रात्रंदिन, छायेशी वैसावया जाण तिळ प्रमाण शक्ती नाही. आम्ही पाठीमागं वाईट कर्म केलं, काहीतरी कर्म घडल्यामुळं आम्हाला ह्या भूताच्या जन्माला, प्रेताच्या जन्माला यावं लागलं. झाडावरती राहतो पण झाडाच्या सावली खाली बसता येत नाही. पाणी तहान लागते पण पाणी पिता येत नाही. दुःख होतंय पण एकमेकाला सांगता येत नाही. अशा प्रकारे ती प्रेत त्या ब्राह्मणाला बोलू लागले. नद्या आदी वाहत्या उदकांचे पान, न करवे ऐशी पिढा दारुण, परस्परे भोगितो ती बोलावया जाण, शक्ती नसे द्विजराया. काय सांगायचं महाराज, खूप दुःख होतंय अंतकरणाला, मनाला, पण ते दुसऱ्या शेजाऱ्याला सांगावं तेवढी आम्हाला शक्ती नाही. एकमेकांमध्ये बोलण्याची ताकद आमच्यापाशी नाही, आम्ही बोलू शकत नाही. या असणाऱ्या परिसरामध्ये नद्या वाहतात, शुद्ध पवित्र निर्मळ जळ आहे, ते पाणी आम्हाला पिता येत नाही, तहान लागली तरी. अशा अवस्था आमची आहे. 5 प्रेत सांगतात, आज तुझ्या दर्शने करुण वाक्शक्ती आली जाण, बहुधा आमची पापे क्षीण तव दर्शनाने झाली. आणि त्या 5 प्रेतांनी सांगितलं, महाराज तुमचं दर्शन झालं, तुमच्या दर्शनानं आम्हाला बोलायची तरी शक्ती आली. आजपर्यंत आम्ही बोलत नव्हतो कोणाला, पण तुमच्या दर्शनामुळं आमच्या असणाऱ्या तोंडाला वाचा फुटली, आम्हाला बोलता येऊ लागलं. आणि दुसरा प्रभाव पडला की तुमचं दर्शन झाल्याबरोबर आम्हाला पाठीमागचं आमचं कर्म आठवलं, असं ते प्रेत बोलू लागले. ब्राह्मणा तुझ्या प्रसादे करुणी गती प्राप्त होईल आम्हा लागुनी, यास्तव आज प्रसादे करुणी आम्हा पापिया उद्धरावी. आणि त्या 5 प्रेतांनी सांगितलं, ब्राह्मणजी तुमच्या दर्शनानं आमच्यामध्ये खूप फरक पडला. एकतर आम्हाला पाठीमागचं आमचं सगळं जन्मकर्म आठवलं, बोलण्यासाठी शक्ती मिळाली. आम्हाला असं वाटतंय की तुम्हीच आमचा उद्धार करू शकतात. मग आमच्यासारख्या पापी लोकांचा उद्धार करा आणि आम्हाला मुक्ती द्या, असं ती 5 प्रेत त्या ब्राह्मणाला बोलतात. आईशी ऐकोनी तयांची वाणी, मागुती विप्र पुषे तया लागोनी, कैशी पूर्वीची दुष्कृत करणी जिनेही योनी प्राप्त झाली. मग त्या ब्राह्मणाने विचारलं, करू तुमचा उद्धार, आमच्या जन जर होत असेल तर करू, पण एक प्रश्न आहे म्हणले, असे काय पाप केली होती तुम्ही की ज्यामुळे तुम्हाला ह्या भूताच्या योनीला जन्म घ्यावा लागला, प्रेत होऊन झाडावरती बसावं लागलं? असं काय पाठीमागं तुम्ही जिवंत असताना अशी काय काय पाप केली होती, मला सांगा. ते मज करावे निरूपण, मग पापे ते बोलती भिन्न भिन्न, ब्राह्मण ऐके सावधान पाप लक्षण तयांची. ब्राह्मणाने विचारल्याबरोबर ते जी 5 जण होती, 5 प्रेत झाडावरती होती, ती 5 जण बोलू लागली एक एक करून. ब्राह्मणाला सांगितलं, महाराज आमची पाप ऐका, जे पाप केल्यानंतर आम्ही प्रेत युनीला जन्माला आलो, इथं आम्हाला भूत होऊन राहावं लागलं. क्रमानुसार पहिला ब्राह्मण बोलू लागला, ऐका. प्रथम बोले एक प्रेत, मी एक पाप स्मरत, अन्य पाप केले नाही निश्चित, चित्ती वसत कल्मषजे. आणि मग पहिला जो प्रेत होता त्या 5 जणांपैकी पहिल्या प्रेतानं सांगायला सुरुवात केली, मी असणारा माझ्या मनामध्ये पापाचा विचार आला, मी पापाशिवाय दुसरं काही केलंच नाही, कल्मश
दुसऱ्यांचं नाव ठेवणे, दुसऱ्याचा द्वेष करणं, अशा प्रकारची वाईट पाप जेणेकरून दुसऱ्याचं अंतःकरण दुखल अशा प्रकारची पाप केली असं पहिलं प्रेत सांगू लागलं. पूर्वी होतो मी ब्राह्मण सदा करी वेद पठन बाप मेल्यावरी जाण त्याचे वित्त भौत होते. आणि पहिल्या प्रेतानं सांगायला सुरुवात केली, मी पूर्वी ब्राह्मण होतो, ब्राह्मण असल्यानंतर ना वेद पठण करत होतो. बाप मेला, बापही ब्राह्मण होता, तो मेला, तो मेल्यानंतर ना बापाचं जी काय संपत्ती आहे, इस्टेट आहे, ते क्रमानुसार मला मिळाले. ते घेऊन मी लोभ पावलो मग पित्याची क्रिया न आचरलो त्या पापेही योनी पावलो मुक्त होईन तव प्रसादे. पहिल्या प्रेताने सांगितलं, मी पूर्वजन्मामध्ये ब्राह्मण होतो, ब्राह्मण असताना ब्राह्मणाची कामं असतात, वेद विधान करणं, वेदाचं मंत्र पठण करणं, होम हवन करणं. वडील मेले, वडील मेल्यानंतर वडिलाची जी काही पैसा इस्टेट आहे ती मला मिळाली आणि पैसे बघितल्यामुळं माझं मन भुललं. मग मी विचार केला, कशाला असलं यज्ञ हवन वेदन मंत्रण पठण करायचंय, हे सगळं मी सोडून दिलं. सोडून दिल्यामुळं पाप घडलं, कारण ब्राह्मणाचं काम आहे वेद पठण मंत्र उच्चारण अग्नी हवन होम हवन करणं, ते सगळं मी करायचं बंद केलं. तेव्हापासून मी मेलो आणि मेल्यावर मला ही प्रेताचा जन्म भेटला. मग बोले पिशाचे दुसरे मी क्षत्रिय जातीचा जन्मांतरे ब्राह्मण आणि मनुष्य सारे समान मी मानिता झालो. आणि दुसऱ्या प्रेतानं बोलायला सुरुवात केली. पहिल्या प्रेतानं सांगितले, मी ब्राह्मण होतो पण ब्राह्मणाची कार्य केली नाही म्हणून भूताच्या जन्माला आलो. दुसऱ्या प्रेतानं बोलायला सुरुवात केली, मी पूर्वजन्मामध्ये म्हणजे मी जिवंत असताना क्षत्रिय वंशामध्ये होतो, क्षत्रिय वंशामध्ये असताना मी ब्राह्मणाला मानत नव्हतो. काय ब्राह्मण ते आपण सारखंच आहे असं मी मानत होतो. अजून काय वाटू लागलं, मी ब्राह्मणाशी ऐसे विचारी तुम्ही पूज्य का देहधारी तुम्ही आम्ही समान धरित्री दारा पुत्र आम्हा तुम्हाशी. आणि मी सतत ब्राह्मणाची निंदा करायचो. एखादा ब्राह्मण दिसला की त्याला थांबवायचो, महाराज थांबा म्हणायचं, तुमचीच लोक पूजा का करतात, तुम्हाला बी देह आहे आम्हाला पण देह आहे, तुम्हाला पण बायका लेकरं आहेत आम्हाला बी संसार आहे, तुमच्यात आमच्यात बदल काय आहे, मग लोक तुमचीच पूजा का करतात आमची का करत नाही, तुम्हाला एवढा मान का देतात. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाची निंदात्मक वचन मी बोलत होतो. तुमचा मुचा जन्म समान तुम्ही आधी का कशाने ऐसे मी नित्य करे छळन त्याने पूजन मग भ्राता करी. आणि मग मी ब्राह्मणाला सारखं ब्राह्मण भेटला की बोलायचो, तुम्ही आणि आम्ही सारखंच आहेत, तुमचा आमचा जन्म सारखाच आहे, मग तुम्हीच श्रेष्ठ कशानं, लोक तुमचीच पूजा कशामुळं करतात, मग तुमच्या आमच्यामध्ये बदल नाही, तुम्हाला जे आहे परिवार तेच आम्हाला पण आहे, अशी मी निंदा करायचो, छळनात्मक बोलायचो. पण माझाच भाऊ ह्या ब्राह्मणाची रोज पूजा करायचा असं ती 2 नंबरचं प्रेत बोलू लागलं. हा स्वामी पावलो मरण यमलोकी दुती नेला धरून येमन पाहे माझे वदन विप्रापमान केला म्हणून. असं म्हणले, कालांतराने मी मरण पावलो, मेल्यानंतर यमदूत मला घेऊन जायला आले, यमदूतानं यमपाशामध्ये बांधलं आणि मला नरकाला घेऊन गेले, यमाच्या पुढे उभा केलं. यमानं माझं तोंड सुद्धा बघितलं नाही, का विप्र अपमान केला, ब्राह्मणाचा अपमान केला. आणि ब्राह्मणाचा अपमान देव, ब्राह्मणाच्या शब्दाचं उल्लंघन देव सुद्धा करत नाही, ती मी केला. ब्राह्मणाचा अतिक्रम सर्वथा न करी रघुत्तमा आदरीला लौकिक धर्म बंधू उत्तम उठवावा. या लक्ष्मण शक्तीमध्ये माहिती आहे, ब्राह्मणाची लक्ष्मण शक्ती होती ब्रह्मदेवाची, त्याचा अवमान केला नाही, लौकिक धर्मानं लक्ष्मणाला उठवला. असो मग ते ब्राह्मण तेच सांगतोय, ती प्रेत 2 नंबरचं प्रेत जिवंत असताना क्षत्रिय होतो, ब्राह्मणाचा अपमान केला म्हणून यमानं माझ्याकडे पाहिलं नाही. कुंभिपाकादी नरक बहुत कोटी योगी भोगिले निश्चित जन्म झाला प्रेत योनीत झालो पुनित तव दर्शनाने. मग यमानं कुंभिपाक नरकामध्ये टाकलं. ही नरकाची नाव आहेत. काल 28 नरक सांगितली जीवाला भोगावी लागतात, त्याच्यामध्ये वैतरणी नदी आहे, कुंभिपाक आहे, त्या कुंभिपाकामध्ये टाकलं. कोटी युगापर्यंत ते असणाऱ्या कुंभिपाकामध्ये मला राहवलं गेलं, मग नंतर मला प्रेत योनीमध्ये जन्माला घातलं. आज तुमचं दर्शन झालं, धन्य झालो. वैनतया तदनंतर तिसरे प्रेत बोले उत्तर म्हणे पूर्वजन्मी मी वैश्य नर ऐक कर्म घोर विप्रा माझे. यानंतर 3 नंबरचा प्रेतानं बोलायला सुरुवात केली. म्हणले, महाराज ऐका ब्राह्मण, मी पूर्वजन्मामध्ये वैश्य होतो आणि वैश्य असताना माझं अफाट घोर अशा प्रकारचं कर्म
मी जीवन जगत असताना केलं. काय केलं? मी करी क्रय विक्रय द्रव्य मिळविले सोडून न्याय आणि काही आचर्य रमणीय सो उद्धार व्हावा म्हणून. आणि मी ते असणारे व्यापार केला, विक्रय केला, द्रव्य मिळवलं. नाही ते असणारे व्यवसाय करून द्रव्य मिळवलं. द्रव्य मिळवल्यानंतर ना स्वतःचा उद्धार व्हावा म्हणून स्नान संध्या वगैरे सर्व कर्म केली. जनधरी ते माझा विश्वास ठेवी राहिल्या मम ग्रही विशेष तव मृत्यू पातला ध्यास यम पुरीस नेले माते. आणि लोक माझा विश्वास त्या ठिकाणी ठेवू लागले, माझ्यावरती विश्वास ठेवू लागले, बोलण्यावरती विश्वास ठेवू लागले. कालांतरानं मी मेल्यानंतर यमदूत आले, यमदूताने बांधलं आणि यमनगरीला घेऊन गेले. सहस्र वरुण पाशे बांधोनी सहस्र कुंभी पाकस्थानी सहस्र अंधते मी श्री घालुनी पुय समुद्री सहस्र संख्या. हजारो वरुण पाशांनी बांधले गेलं मला. कुंभी पाकामध्ये 1000 वर्ष टाकलं. अंधता मिश्र नावाचा नरक आहे, त्या नरकामध्ये 1000 वर्ष टाकलं. आणि शेवटी वैतरणी नदी आहे, रक्तपोहाच्या नदीमध्ये 1000 वर्ष टाकून पुन्हा प्रेतयोनीला जन्माला घातलं. शीत उष्ण पर्जन्य दारुण आयशा यातना भोगो निजान शेकी प्रेत देह पाऊन कोटी वर्ष गण आयुष्य हे. आणि मग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्या सगळ्या तिन्ही काळामध्ये सगळ्या यातना त्या यमनगरीला नरकाला भोगल्या गेल्या. त्या असणाऱ्या 84 नरकापैकी 28 नरक यमदेवानं भोगवले. त्यानंतर पुन्हा प्रेतदेहाला, प्रेतयोनीला मला त्या असणाऱ्या जन्माला टाकलं. आणि या प्रेतयोनीला येऊन सुद्धा कोट्यावधी वर्ष झाले. अंत परमनी जाणतो ब्रह्मस्वाते विष मानितो विष भक्षिता देह मरतो ब्रह्मस्व भोगितो जीव यातना. आणि मला माहिती होतं अंतकाराच्या वेळेला की दुसऱ्याचं द्रव्य, ब्राह्मणाचं द्रव्य घेतल्यानंतर ना ते विषा समान आहे, घ्यायला आनंद वाटतो. पण नंतर ना यम यातना जर भोगायला लागल्या तर ते अतिशय दुर्धर आहे. हे माहिती असताना सुद्धा लोकांचा विश्वासघात केला, म्हणून नरकाला आलो. जे उपाय सुमंगळ तो प्रसादे मुक्ती केवळ पावनी ब्राह्मण उत्तमा विमळ ऐसा विक्राळ बोलून सरी. आणि मग ते असणाऱ्या दुसऱ्या प्रेतानं सांगितलं, तिसऱ्या प्रेतानं म्हणले, महाराज तुम्ही आता दर्शन झालं तुमचं, ह्या प्रेत योनीमधून मुक्तता करा आणि आम्हाला मुक्ती द्या. अशा प्रकारे 3 नंबरचं प्रेताचं बोलणं झालं. चौथ्या प्रेतानं बोलायला सुरुवात केली. चतुर्थ प्रेत बोलियेला ब्राह्मणा माझा कर्म विपाक भला श्रवण करी दयाशिळा पूर्वजन्माला विप्र होतो. आणि 4 नंबरच्या प्रेतानं बोलायला सुरुवात केली. म्हणले, ऐका ब्राह्मण देवा, माझा तुम्हाला जन्म सांगतो. मी जीवन जगत असताना मी ब्राह्मण वर्णामध्ये होतो. आणि ब्राह्मण वर्णामध्ये असताना काय झालं? परी मी असे स्त्री जित आचार ग्रह कार्य समस्त स्त्रीने केले ते प्रमाण मानित सुतिकार दोष न पाळी स्त्री. आणि काय सांगायचं, मी जिवंत असताना कालांतरानं लग्न झाल्यानंतर ना स्त्रीच्या अधीन गेलो. म्हणजे बायको म्हणाल तसंच करायचो, ती जी म्हणेल तसंच वागायचो. मग ती चांगलं करते का वाईट करते का हे पाहत नव्हतो. मग स्त्रीच्या मुळं पितृकार्य करत नव्हतो. स्त्री रजस्वाला असेल, 4 दिवस लांब असेल तरी सुद्धा सर्व घरातली कामं करत होतो, कारण आमच्या दोघाशिवाय घरामध्ये कुणी नव्हतं. त्यामुळं कुठल्याच प्रकारचे नियम मी पाळले नाही. आणि स्त्री भीती स्तव महालय अमावस्या अभिनव क्षय दिवसी स्त्री भीती स्तव श्राद्ध विधी न करीत मी. आणि स्त्रीच्या अधीन असल्यामुळं, तिच्या शब्दाच्या बाहेर जाणं नसल्यामुळं मग कुठलंच पर्व काळ मी करत नव्हतो. अमावस्या, पौर्णिमा ही पर्व काळ आहेत, महिन्यामधले 5 येणारे पर्व काळ आहे. वैद्युती आहे, व्यतिपात आहे, अमावस्या आहे, द्वादशी आहे, पौर्णिमा आहे. हे 5 पर्व काळ मी करत नव्हतो. पुन्हा असणारे कुठल्याही प्रकारचं वर्ष श्राद्ध असेल, अक्षय तृतीय असेल, ही बायकोच्या भीतीमुळे मी कुठल्याही प्रकारचं पर्व आणि विधी करत नव्हतो, असं त्या चौथ्या प्रेताने सांगितलं. आपुला पितृवर्ग माझ्या धने नित्य पोषी ती प्रेतीने माझ्या पित्याच्या परिवारा कारणे उदय की देन न घडे कधी. आणि महाराज ती बायको काय करायची, तिचा बाप आला माहेरणावरनं की तिच्या बापाला सगळं देत होती, पाहिजे ती जागेवरती.
आणि माझ्या बापाला टायमाच्या टायमाला चहा पाणी सुद्धा देत नव्हती. म्हणजे माझ्या बापाला ती बघतच नव्हती, म्हणजे तिच्या सासऱ्याला. आणि तिचं माहेरवरनं कुणी आलं की ती व्यवस्थित सांभाळ करायची, आणि मला पण तिच्या पुढे जाता येत नव्हतं. अशा प्रकारे तो 4 नंबरचं प्रेत सांगू लागला. त्या घोर पापे अनेक नरक भोगुनी योनी पावलो देख रात्रंदिवस ताप अनेक भोगितो पातक कर्मास्तव. आणि आमच्या पित्राला, पूर्वजाला, जे काही मृत झालेले आहेत पितृव्य आहेत, त्यांना अक्षय तृतीयेला, अमावस्या पौर्णिमेला पाण्याचा नैवेद्य लांब राहिला. पाणी सुद्धा त्यांना कधी दाखवता आलं नाही, कारण ह्या असणाऱ्या बायकोमुळं कुठलंच मला कार्य करता आलं नाही. मग पाप घडली गेली कुठलंच विधी न पाळल्यामुळं. मग मी मेल्यानंतर ना यमदूत आले, आणि यमदूत नरकाला घेऊन गेले. कैसा होईल माझा उद्धार कैसे पावेन मनुष्य शरीर मागू त्या ऐसा स्त्रीची नर न होईन मी कोणाही उगे. ब्राह्मण देवा, माझा उद्धार करा. अनेक वर्ष झाले या प्रेत योनीमध्ये राहतोय. इथं आम्हाला खूप पीडा होते. आम्हाला बोलता सुद्धा येत नाही, एकमेकाला सांगताही येत नाही. त्यामुळे एकदा उद्धार करा. यापुढे जर मला मानवाचा जन्म भेटला तर कधीही मी स्त्रीच्या अधीन जाणार नाही, कारण अनुभव घेतलेला आहे, पाहिलेला आहे. त्यामुळे आता यापुढे कधी मी स्त्री अधीन होणार नाही. फक्त एकदा याच्यामधून उद्धार करा, असं ते 4 नंबरचं प्रेत बोलू लागलं. नरकाचा तिथी न होईना ऐशे विव्रतमा करी माझे कल्याण ऐशे त्याचे सरता वचन पंचम प्रेत बोलिले. 4थ्या प्रेतानं सांगितलं, महाराज मी नरकाचा पाहुणा होईल, असं कुठलंच कार्य मी जिवंत जगत असताना करणार नाही. म्हणून एकदा माझा उद्धार करा, मला एकदा या प्रेत योनीमधून सोडवा. अशा प्रकारे 4 नंबरचं प्रेताचं बोलणं परिपूर्ण झाल्यानंतर ना 5 नंबरचं शेवटचं प्रेत ब्राह्मणाला त्याची कथा सांगू लागलं. कोणती? मी काशी माझे ब्राह्मण धर्मशास्त्री आशे निपुण धर्मशास्त्र अधिकार जाण दिदला असे मज लागी. आणि त्या 5 नंबरच्या प्रेतानं सांगायला सुरुवात केली, ब्राह्मणजी मला प्रेत योनीमध्ये जन्म का घ्यावा लागला, असे आम्ही काय कर्म केले ते सांगतो. काशी क्षेत्रामध्ये मी ब्राह्मण म्हणून जन्माला आलो होतो, जन्म माझा होता. आणि ब्राह्मणाच्या जन्मामध्ये काशी तीर्थक्षेत्रामध्ये राहत असताना काय झालं, मी सांग धर्मशास्त्र पडलो पडविले बहुविप्र सिद्धांत पावलो समग्र याजने अपार मी केली. आणि त्या काशी क्षेत्रामध्ये मी नामांकित ब्राह्मण होतो. त्या काशी क्षेत्रामधल्या प्रत्येकानं आम्हाला ब्राह्मणाचा अधिकार दिला, सगळे शास्त्राचा अधिकार प्राप्त करून दिला. मी लोकांना धर्मशास्त्र सांगत होतो, वेद पडवत होतो, ज्ञानाच्या गोष्टी सांगत होतो, सगळे सिद्धांत दृष्टांत पटवून देत होतो. अशा प्रकारे जीवन जगत असताना काय झालं, प्रतिग्रही सदारत धन केले बहुसंचित स्वधर्माचरे नाचरलो किंचित आहिता नग्नी मी असोनी. आणि मी काय केलं, प्रतिगृहीमध्ये सदा रत असतो, म्हणजे दुसऱ्यांच्या घरामध्ये जात होतो. ब्राह्मणाला नियम असतात, कुठेही जायचं नसतं, कोणाच्याही घरामध्ये जायचं नाही, पण मी जात होतो. आणि धनाचा संचय केला. आता ब्राह्मणाला धन काय करायचे, पण मी केला, अनेक धन संचय केला. स्वधर्मानं वागलो नाही, ते धन पाहिल्यामुळे धन लोभानं भुललो आणि अधर्म माझ्याकडून घडला गेला. 5 नंबरचं प्रेत सांगू लागलं, याच काशी मी न दिले अन्न आणि न केले विष्णू स्मरण विद्येच्या अभिमाने करून साधू विद्वान न मिले. मी याच काला म्हणजे अतिथीला कुठल्याही प्रकारचं अन्न दिलं नाही, भगवान श्री विष्णूचं नाम स्मरण केलं नाही, विद्येच्या अभिमानानं भुलून गेलो. कारण काशी क्षेत्रामध्ये मीच एक ब्राह्मण आहे, मलाच सगळे वेदपाठ आहेत, शास्त्र मलाच माहिती आहेत, यामुळं भगवंताचं स्मरण केलं नाही, साधू संताला दुसऱ्या असणाऱ्या ब्राह्मणाला नमस्कार केला नाही. अशा प्रकारे मी वागत राहिलो. मग मरण काळे करुणी मी पावल्यावरी क्रिया कोणी केली नाही आप्तजनी नरक निदानी फार त्या. मग मला प्रेत योनीला काय यावं लागलं, ज्या वेळेस मी मेलो, मी वागलोच असं की कोणाला सगळ्याचा अवमान करत गेलो, विद्येमुळं भुलून गेलो, कोणाला नमस्कार करत नव्हतो, अहमपणानं वागत होतो. मेल्यानंतर माझ्या घरच्यांनी माझ्या क्रियाच केल्या नाही, 10वं केलं नाही, वर्षश्राद्ध केलं नाही, कुठलं मासिक केलं नाही, आणि कुठलीच क्रिया न केल्यामुळं मला माझा उद्धारच झाला नाही. म्हणून मला प्रेत योनीला जन्म घ्यावा लागला. भोगिल्या अनेक यातना शिखिया योनीशी आलो जाना कोण्या उपाय माझे उद्धरणा करावया ब्राह्मण योग्य होशी. अनेक प्रकारच्या यातना भोगल्या, खूप दुःख झालं आणि या योनीला आलो.
आता या योनीला आल्यानंतर ना महाराज काहीतरी कुठला तरी मार्ग काढा आणि आमचा उद्धार करा. अशा प्रकारे ते 5 नंबरचं प्रेत महाराजांना बोलू लागलं. आईशे प्रेताचे वाक्य ऐकोनी दयेने पीडित झाला म्हणी पुर दुःखे दुखावे जनी ऐसा प्राणी दुर्लभ ते. त्या प्रेतांचं बोलणं ऐकलं आणि ब्राह्मण रोज आपलं तीर्थयात्रा करणारा, रोज देवदेवाला जाणारा, ह्या ब्राह्मणाच्या मनामध्ये दया निर्माण झाली प्रेतांविषयी, त्या भूतांविषयी. यांचा उद्धार करायला पाहिजे आपण. आणि दुसऱ्यावरती जो दया कर दाखवतो, दुसऱ्यावरती जो प्रेम दाखवतो, तो असणारा व्यक्ती जगामध्ये मिळणं दुर्लभ आहे. महाराज सांगतात, सद्गद कंठे बोले वचन प्रेतानो तुम्ही तुमची कशाने होईल ते करा निरूपण लवकर निश्चयाने कथा मज. आणि त्या ब्राह्मणाचा सुद्धा कंठ भरून आला. त्यांचं दुःख ऐकलं. ह्या ब्राह्मणालाही वाईट वाटलं. म्हणले याच्यातून यांची मुक्तता करायला पाहिजे. मग त्या ब्राह्मणानं त्या 5 प्रेताला विचारलं, सांगा म्हणले तुमची मुक्ती, तुम्हाला मुक्ती कशाने भेटती, तुमच्या मुक्ततेसाठी काय करावं लागल, असं ब्राह्मणाने विचारल्याबरोबर ही 5 प्रेत काय सांगतात. मग प्रेते बोलती तयासी यमलोकी नरकी नेता मासी ऐकिले आम्ही निश्चयसी ते तुम्हासी निरोपितो. आणि त्यावेळेस 5 प्रेतांनी सांगितलं, महाराज ज्या वेळेस यमदूत आम्हाला नरकाला घेऊन जात होते, त्यावेळेस यमाची यमदूताची चर्चा चालू होती की यांचा उद्धार कुठं करायचा, कुठं होईल, कशानं होईल. आणि ती चर्चा आम्ही ऐकली. मग जे आम्ही यमाच्या मुखामधून ऐकले की आमच्या उद्धाराचा मार्ग कसा आहे, तेच तुम्हाला सांगतो. प्रेत उद्धार करावया समर्थ शीघ्र कर्माचा ज्याने क्षय होत शिव विष्णू क्षेत्र निर्मळ तीर्थ समीपाश्वत्य छाया असावी. आणि प्रेत उद्धार करण्यासाठी समर्थ तीर्थ कोणचं असेल तर ते असणार शिव विष्णूचं क्षेत्र. जिथं भगवान श्री विष्णूचं मंदिर असेल ते क्षेत्र, जिथं भगवान महादेवाचं मंदिर असेल ते क्षेत्र. आणि ते असणारं तीर्थक्षेत्र निर्मळ असावं, तिथं असणारं तीर्थ असावं, त्या तीर्थाच्या कडेला अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं झाड असावं. अशा प्रकारे आम्हाला सांगितलं. हातवा तुळशी वने विचित्र ते नारायण बली पवित्र आमच्यार्थी करी समंत्र वर्षोत्सर्ग विप्र भोजन करी. किंवा त्या परिसरामध्ये तुळशीचं वन असावं, तुळशीची पानं तिथं असावेत, तिथं नारायण बलीचा विधी व्हावा, वृषसर्ग नावाचा तो असणारा गाई वत्साचा तिथं विधी व्हावा. आणि तो आमच्या प्रीतीसाठी किंवा आमच्या मुक्ततेसाठी करा, असं ती 5 प्रेत सांगतात. जलदान अन्नदान एकादश श्राद्ध दीपदान आमुची करी भिन्न भिन्न कृपा करुणी आम्हावरी. जलदान करा, पाणीदान करा, अन्नदान करा, दीपदान करा. दीपदानाचं सुद्धा पुण्य आघात आहे. आणि हे सगळं करा, आमची या असणाऱ्या प्रेत योनीमधून मुक्तता होईल, अशा प्रकारचं कार्य करा आणि आमचा उद्धार करा. तुमच्या वाक्याची झालो मुक्त काय पुन्हा त्वा केल्या प्रेत कृत्य ब्राह्मण शुभाशुभ जे बोलत ते सत्य होत असे. आणि त्या प्रेतांनी सांगितलं, महाराज तुमचं बोलणं सत्य आहे, कारण तुमच्या दर्शनानं आम्हाला पूर्व ज्ञान झालं, तुमच्या दर्शनानं आम्हाला वाकशुद्धी झाली. त्यामुळे तुम्ही जे जे बोलाल ते ब्राह्मणाचं वचन अमान्य होत नाही. त्यामुळे तुम्ही करा आणि आमची मुक्तता करा, असं 5 प्रेत बोलू लागले. ऐसे असे नारायण वचन गरुडाशी म्हणे श्री भगवान त्या प्रेतांची वाक्य ऐकून शास्त्र प्रमाण तैसेची. आणि अशा प्रकारे भगवान श्री विष्णूचं वचन आहे. भगवंतानं गरुडाला सांगितलं, गरुडा त्या प्रेताचं 5 प्रेताचं बोलणं त्या महाराजांनी ऐकलं, ब्राह्मणाने ऐकलं. त्यावर ब्राह्मणजी काय करतात, लवकरी संपादिता विधान तत्काळ दिव्य देह झाले जाण दिव्य वस्त्र आभरणी भूषित होऊन विमानारूढ पै झाले. आणि त्या ब्राह्मणाने त्या 5 प्रेतांनी सांगितल्या पद्धतीने शिव विष्णूच्या तीर्थक्षेत्रामध्ये अश्वत्थ झाडाखाली तुळशी वनामध्ये ही सगळी नारायण बली, वृषसर्ग विधी, आर्धोदही कर्म हे सगळं केल्यानंतर ना मग त्यांचं जे काही प्रेताचं अकराळ विक्राळ जे काही त्यांना देह भेटला होता ते देह संपला गेला, दहन केला आणि दिव्य देह त्यांना प्राप्त झाला. दिव्य देह प्राप्त झाल्याबरोबर त्यांना घेऊन जायला स्वर्गातनं विमान आलं. अप्सरागण तयासी सेविती कुयवनी पासून होऊनी मुक्त महासंभ्रमे स्वर्गाशी जात विप्राज्ञा घेऊनी. आणि त्या विमानामध्ये अप्सरा होते, गंधर्व गायन करत होते.
ही कुयोनी म्हणजे प्रेत योनीमधून त्यांना वाचवलं, मुक्त केलं आणि स्वर्गाला ते विमान त्यांना घेऊन निघालं. आयशे ते पिशाच मुक्त झाले, निर्धने क्रिया कर्म चांगले, करावे शक्तीनुसार भले, प्रेतत्व मोकळतेने होई. म्हणून ग्रंथकर्ते माधव या अध्यायाच्या अंतीला सांगतायत ती जी लोक होती, जी 5 प्रेत होती, ती प्रेत योनीला का गेली, तर त्यांच्या ज्या विधी होत्या, क्रिया होत्या मेल्यानंतरच्या त्या व्यवस्थित झाल्या नाही. म्हणून माणसाकडं धन असो किंवा निर्धन असो, सांगितलेल्या सगळ्या प्रेताच्या क्रिया करायच्या, नाहीतर मग ती प्रेत योनीला जात मुक्ती भेटत नाही असं महाराज सांगतात. गरुडा न करिता उदर्य देहिक, नरात्वा नारी देख, प्रेतत्व पावे निचे आत्मक, म्हणून आवश्यक कर्म करावे. भगवान परमात्मा स्वतः गरुडाला सांगतात, गरुडा ह्या प्रेताच्या क्रिया सगळे व्यवस्थित करायच्या, जर नाही त्या केल्या तर मग स्त्री असो किंवा पुरुष असो ते उद्धार गतीला जात नाहीत, मग ते प्रेत योनीला जातात, त्यांचा लवकर मुक्ती भेटत नाही, उद्धार होत नाही. म्हणून प्रेताच्या पाठीमागं त्यांच्या सगळ्या विधी, सगळं कार्य व्यवस्थित करावं भगवंत सांगतात. ऐसे प्रेतोपाख्यान गरुडाशी कथन श्री भगवान शौनकादिकाशी सुत पुराण कथी संपूर्ण माधव म्हणे. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादी प्रेतोपाख्यान नाम चतुर्दशाध्याय. गुरुडा श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.